तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आता आपण आलेलो आहे वेरूळ लेणी श्री कैलास मंदिरपाशी. तर वेरूळ लेणीमधील 16वी लेणी म्हणजेच मेन लेणीमधील हे पूर्ण इतिहास तुम्ही बघू शकताय. तर इथूनच उजव्या बाजूला आहे श्री कैलास मंदिर. तर हे आहे मंदिराचे मेन गेट. इथूनच आपण मंदिराच्या आत चाललेलो आहे. तर मंदिराच्या एंट्रीलाच आपल्याला 2 हत्ती बघायला येतील, विशाल हत्ती. त्यातला एक हत्ती हा तोडलेला आहे पूर्णपणे. तर मंदिराच्या डाव्या साईडने तुम्ही जर आला तर हा स्तंभ तुम्ही बघू शकता. हा फोटो तुम्ही कुठे ना कुठे तर बघितला आजचीला, आणि जर बघितला नसेल तर तुम्हाला दाखवतो थांबा. तर आपली जी इंडियन करन्सीची 20 रुपयाची नोट आहे, हा जो फोटो आहे तर तुम्ही बघू शकताय. तर हे मंदिर अतिशय विशालकाय मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. पण या कोरीव कामाच्या मागे इतिहास कोणता ना कोणता लपलेला आहे. तर मंदिरातून वरती आलो तर ह्या दिशेने पुढे सर्वात मोठी शिवलिंग आहे. तर जो महाभारतमध्ये पाशीचा खेळ खेळला जायचा, तर तो खेळ इथं कसा कोरीव केलाय बघ. तर या ठिकाणी मंदिराचं कोरीव काम तुम्ही बघू शकताय, किती डिटेलमध्ये केलेलं आहे सर्व काही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय किती विशाल काय असे शिवलिंग आहे. तर ही अशी एक शिवलिंग आहे की ज्या शिवलिंगची कधीच पूजा केली जात नाही. तर मंदिराच्या वरच्या साईडलाच तुम्ही बघू शकताय कसं कोरीव काम वगैरे केलेलं आहे. तर मुघलांनी पूर्ण मंदिराची तोडफोड केलेली आहे. नंदी महाराज पण बघू शकताय कसं ते तोडफोड केलेलं आहे. तर शिवलिंगचं दर्शन घेऊन आता आपण निघणार आहोत खाली. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय तर रामायणची कथा सगळी कोरीव काम केलेलं आहे बघा. कुछ युद्ध भी हुए। फिर इस लाइन में ये राउंड खेल वाला शिप है ना, वो रावण के दरबार में स्थान नहीं मिला था, अंगद जी थे या हनुमान जी थे. तर ह्या मंदिराची रचना वरून खाली अशी या मंदिराची रचना आहे. तर विदेशातील लोकांना पण मंदिर बघण्यासाठी किती उत्सुकता आहे तुम्ही बघू शकताय. तर या ठिकाणी महाभारताची पूर्ण स्टोरी कोरीवकाम केलेलं आहे. तर कैलास मंदिराच्या उजव्या साईडला 1 ते 15 गुफा आहे आणि मंदिराच्या डाव्या बाजूला 17 ते 34 गुफा आहेत. तर अशा तऱ्हेने हा ब्लॉग संपे. आपण इथंच भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी.